नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. लोकल भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अंगणवाडी मुख्य सेविका ICDS म्हणजेच एकात्मिक बाल विकास सेवा विभाग यांच्या अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर ही भरती परीक्षा सुरू असून आज दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी पहिल्या सत्रामध्ये जो पेपर झाला, तर कशा पद्धतीचे प्रश्न आले होते, पॅटर्न कसा होता पहिल्या शिफ्टमध्ये, याबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊया की कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले होते आणि दुसऱ्या तिसऱ्या शिफ्टसाठी कसे प्रश्न असतील, त्याच्यानंतरचे जे सत्र आहेत, नंतरचे दिवस आहेत, यासाठी कशा पद्धतीचा पॅटर्न असेल, हे विस्तृत पद्धतीने आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात. तर परीक्षा दिनांक 22 फेब्रुवारी 2025 आज पहिल्या शिफ्टमध्ये जो पहिला सत्राचा पेपर झाला, यामध्ये तांत्रिकमध्ये काय विचारण्यात आलं होतं, तर पाहू शकता आजच्या या तांत्रिक सेक्शनमध्ये अंगणवाडी मदतनीस त्याचबरोबर अंगणवाडी सेविका यांना जे प्रशिक्षण दिलं जातं, हे कोणामार्फत दिलं जातं आणि हे प्रशिक्षण जे आहे, हे प्रशिक्षण किती महिन्यासाठीचं असतं, असा एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचबरोबर पाहू शकता बालकांसंदर्भातला प्रश्न आहे. बालकांचं जे मनोधैर्य आहे, हे मनोधैर्य वाढवण्यासाठीचं काम किंवा त्याबद्दलची जी प्रोसेस आहे, यावर आधारित एक प्रश्न हा तांत्रिक सेक्शनमध्ये जो आहे विचारण्यात आला होता मुख्य सेविका या भरतीसाठी. यानंतर नॉर्मल जो पॅटर्न आहे TCS मार्फत आत्तापर्यंत जे सत्र झाले, शिफ्ट झाल्या, यामध्ये पोषण अभियान आहे, त्याचबरोबर राष्ट्रीय पोषण अभियान यावर 2 ते 5 प्रश्न जे आहेत, हे विचारण्यात आले होते. त्याचबरोबर महिला आणि बालविकासाच्या ज्या विविध योजना आहेत, त्यांचे कायदे आहेत, यावरचे प्रश्न हे विचारण्यात आले होते. पॅटर्न जो आहे फक्त 2 ते 3 प्रश्न वेगळ्या पद्धतीचे आलेले आहेत. बाकी जो पॅटर्न आहे आत्तापर्यंतचा TCSचा, त्याच पद्धतीने हे प्रश्न विचारले जात आहेत. फक्त प्रश्न रिपीट न होता वेगवेगळे जे योजना आहेत, वेगवेगळे कायदे आहेत, यावर प्रश्न विचारले जात आहेत. तर यासाठी तुम्हाला सगळे जे काही ICDS किंवा महिला आणि बाल विकास विभागाच्या ज्या काही योजना आणि कायदे आहेत, हे फक्त वाचून काढणं आवश्यक आहे. यामध्ये पाहू शकता बेटी बचाव, बेटी पढाओ यावर पुन्हा एकदा प्रश्न आजच्या शिफ्टमध्ये सुद्धा आलेला होता. एकात्मिक बाल विकास सेवा योजना यावर प्रश्न होता. बाल सुधारणा कायदा यावरचा प्रश्न आहे. या योजनेचे वर्ष सुद्धा विचारण्यात आलं होतं. हा झाला तांत्रिक सेक्शनचा जो पॅटर्न आहे, तो अशा पद्धतीने होता. एकंदरीत पाहता तुम्ही जर चांगल्या पद्धतीने तयारी केली असेल या अगोदर, तर यामध्ये जास्त काही हार्ड जाणं शक्य नाहीये. कारण तुम्ही चांगल्या पद्धतीने सगळे तांत्रिक सेक्शन या अगोदर आपण सुद्धा व्हिडिओ सेशनमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे इतका हार्ड जाणार नाही तांत्रिक सेक्शनसाठीचा. दुसरा सेक्शन पाहू शकता टॉपिक आहे संगणक आधारित प्रश्न. तर संगणक आधारितमध्ये रॉम आहे, रँडॉम ॲक्सेस मेमरी रॅमसाठीचं. रॅम म्हणजे काय? रॉम म्हणजे काय? याचे पूर्ण जे फुल रूप आहे, पूर्ण विश्लेषण आहे, म्हणजे फुल फॉर्म आहे रॅमचा, हा विचारण्यात आला होता. नेव्हिगेशनसाठी आपण नेव्हिगेशन करण्यासाठी आपण कोणते शॉर्टकट की वापरतो? म्हणजे एका विंडोमधून दुसऱ्या विंडोमध्ये जाण्यासाठी तुम्ही काय वापराल? तर अल्टरनेट वापरलं जातं आणि प्लस टॅब ही जी की आहे, ही आपण एक विंडोमधून दुसऱ्या विंडोसाठी शॉर्टकट की म्हणून वापरतो. तर यावरचा एक प्रश्न होता. त्याचबरोबर गेम खेळण्यासाठी जे आपण स्टिक वापरतो, त्याला काय म्हटलं जातं? तर सोपा प्रश्न आहे, जॉयस्टिक जे आहे गेम खेळण्यासाठी वापरलं जातं. अशा पद्धतीचा प्रश्न होता. तर यानंतर तांत्रिक सेक्शन, संगणक आधारित हे असे 4 ते 5 प्रश्न होते. यानंतर इंग्लिशवरचे 5 प्रश्न पाहू शकता. सिंपलमध्ये पॅसेजवर 3 प्रश्न होते. समानार्थी, विरुद्धार्थी शब्द आहे. एरर्स, स्पॉट द एरर आहे आणि स्पाना जंबल. पॅसेज महत्त्वाचा करून जाणं आवश्यक आहे. पॅसेजची तयारी. त्याच्यानंतर समानार्थी, विरुद्धार्थी शब्द हे सोप्या पद्धतीचे असतात. त्याची उत्तरं ही दिली जाऊ शकतात. यानंतर पाहू शकता मराठी व्याकरणमध्ये काय होतं? पुन्हा एकदा मराठी व्याकरणवर उतारा आहे. 3 प्रश्न. समानार्थी, विरुद्धार्थी शब्द आहेत. वाक्यांचे उपयोग, केवळ वाक्य, मिश्र वाक्य यावरचा एक स्पेशल प्रश्न यामध्ये विचारण्यात आला होता. आता रिझनिंग, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता जास्त काही पॅटर्नमध्ये बदलाव झालेला नाहीये. तुम्हाला तेच प्रश्नांची चांगल्या पद्धतीने सराव करणं आवश्यक आहे. पाहू शकता रिझनिंगमध्ये आणि बुद्धिमत्तामध्ये नंबर सिरीजचे 2 प्रश्न विचारण्यात आले होते. सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळीकरणाचे प्रश्न आहेत 3 ते 4. कोडिंग आणि डिकोडिंग आहे. ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंधाचा 1 ते 2 प्रश्न आहेत. अल्फा नंबरिक सिरीज यावरचे प्रश्न आहेत. यानंतर असा पद्धतीने झाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता. यामध्ये पॅटर्न जास्त बदल होत नाही. TCSचा जो पॅटर्न तुम्ही तयारी करताय, प्रॅक्टिस केलेली आहे,
त्याच पद्धतीचे प्रश्न अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये विचारण्यात आले आहेत. सामान्य ज्ञानच्या सेक्शनमध्ये 2023, 24 आणि 25च्या चालू घडामोडींवर विशेष भर देणं आवश्यक आहे. याच्या चालू घडामोडी तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे. यानंतर स्पेशल प्रश्न आला होता भूगोलामध्ये पाहू शकता. यामध्ये मृदा, मृदेचे प्रकार, नदी, तिची लांबी, नदीचा किनारा, नदीचा उगम या संदर्भातले प्रश्न विचारले जातात. आता जो स्पेशल वेगळा प्रश्न विचारण्यात आला होता, हा प्रश्न होता 2025 सालचं जे मका उत्पादन आहे 2024 सालचं सॉरी 2024 सालचं जे मका उत्पादन आहे हे किती होतं याची आकडेवारी विचारण्यात आली होती. त्यानंतर नॉर्मली समाजसुधारक आहेत म्हणजे ज्या महिला समाजसुधारक आहेत जास्तीत जास्त विशेषतः महिला समाजसुधारक यांच्यावर 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आले होते. इतिहासावरचा प्रश्न होता स्वातंत्र्यपूर्व काळातील जो कायदे आहेत, विविध कायदे बनवण्यात आले होते. इंग्रज सरकारच्या काळामधले जे कायदे आहेत, रयतवारी, त्याचबरोबर कुळवारी अशा पद्धतीच्या कायद्यांवरच्या आधारित प्रश्न हे आले होते. तर या पद्धतीने एक्झॅक्ट प्रश्न जे समजले नाही आहेत, पण डिटेलमध्ये अशा पद्धतीचा जो सिलेबस होता, याबद्दलची माहिती मिळालेली आहे. अशा पद्धतीचा पॅटर्न हा आजच्या ज्या पहिल्या शिफ्टची जी परीक्षा झाली पहिल्या सत्रामध्ये 22 फेब्रुवारीच्या अंगणवाडी मुख्य सेविका, सुपरवायझर या पदासाठीचा हा अशा पद्धतीने पॅटर्न फॉलो करत आहे. तुम्ही पाहिलत तर पाहू शकता. तुम्ही तांत्रिक सेक्शनची तयारी करताना तुम्ही आतापर्यंतचे जे प्रश्न केलेले आहेत, तेच प्रश्न विचारले जात आहेत. फक्त रिपीट न होता पाहू शकता. आता तुम्ही एक जर योजना घेतली किंवा कायदा घेतला, तो पहिल्यांदा विचारण्यात आलेला आहे पहिल्या शिफ्टसाठी. दुसऱ्या शिफ्टमध्ये तो विचारला जाणार नाही. दुसरा कायदा आणि शिफ्ट विचारली जाईल. दुसरा कायदा आणि दुसरी योजना विचारली जाऊ शकते. तर या पद्धतीने फक्त ती गोष्ट लक्षात ठेवून सगळे कायदे त्याचबरोबर योजना ह्या थोडक्यात तुम्हाला वाचून काढणं आवश्यक आहे. या अगोदर तुम्ही तयारी केली असेल त्या पद्धतीने तर हे सगळ्यात जास्त आपण तांत्रिक सेक्शनवर भर दिला होता. त्यामुळे हा सोपं जाणं आवश्यक आहे. संगणकमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे सेम प्रश्न विचारले जातात. यानंतर मराठी, इंग्रजी या पद्धतीच्या टॉपिकमध्ये सुद्धा सेम पद्धतीने प्रश्न असतात. तर अशा पद्धतीने हा पूर्ण पॅटर्न आहे अंगणवाडी मुख्य सेविका, सुपरवायझर या पदासाठीच्या. या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.